नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर निवडलं पाहिजे या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आचार्य सुनील कुमार यांची ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदौर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे खरं तर, कारण आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर असं आपण म्हणू शकतो. तर कुंडलीच्या माध्यमातून जर याचा विचार केला तर कुंडलीमधून आपण कसं समजू शकतो की आपण व्यवसाय केला पाहिजे की आपण नोकरी केली पाहिजे? हो, सगळ्यात आधी कुंडलीमध्ये जर तुम्ही आधी माहिती काढली की आपण व्यापार करू की आपण नोकरी करू, आणि हा दोन विषयांमध्ये खूप काही माणसं काय करताय ते खूप वेळ घालताय. म्हणजे ते ट्रायल करताय की ठीक आहे, आपण एकदा आपण नोकरीमध्ये आपण ट्राय करू, नंतर आपण व्यापारमध्ये ट्राय करू, जर सक्सेस नाही मिळाली. पण तुमचं जे वेळ वाया गेला ते तर कधी येणार नाही, परत कधीच येणार नाही. आणि आज जे तुमचा टाइम आहे तो गोल्डन टाइम आहे, कारण की तुम्ही कॅरियर शोधताय. तर याची माहिती जर आधी काढली ना तर तुम्हाला त्रास होणार नाही. आता प्रश्न हा आहे की कुंडलीमध्ये आपण कसं हा माहिती काढू शकतो. तर कुंडलीच्या दशम स्थान आणि दशम स्थानच्या स्वामी किंवा तुमची कुंडलीमध्ये दशम स्थानमध्ये सूर्याची स्थिती, मंगलची स्थिती आणि गुरुची स्थिती जर योगकारक आहे तर निश्चितपणे अशा माणसाला खूप चांगली नोकरी भेटते. आणि दशम स्थान आणि सप्तम स्थान हे दोघांचा परस्पर संबंध चांगला आहे. विशेष दृष्टी जर क्रूर ग्रहांची नाही, शुभ ग्रहांची जर आहेत आणि हे दोघांमध्ये म्हणजे दोन्ही स्थानमध्ये जर चांगले योग आहे तर तुम्ही व्यापार करू शकतात. आणि सोबत जे कुंडलीमध्ये लाभ स्थान म्हणजे कुंडलीच्या एकादश स्थान जे आहेत, जर तिकडे लाभ स्थानमध्ये खूप चांगली युती आहे तर निश्चितपणे तुम्हाला व्यापारमध्ये लाभ होणार. आणि खूप काही लोक काय करताय ते माहिती न घेता जे लोक ट्रायल करताय तर निश्चितपणे त्यांना एकतर व्यवस्थित लाईन भेटत नाही. म्हणजे तुम्हाला जर आधी हे माहिती मिळाली तर तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर आधी तुम्ही हे माहिती काढून घ्या की तुम्हाला नोकरी केली पाहिजे की तुम्हाला व्यापार केला पाहिजे. अगदीच खरं आहे, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो व्यापाराला सुरुवात करतो आणि नंतर अपयश येत जातं आणि मग फ्रस्ट्रेशन येतं. त्यापेक्षा हे खूप चांगलं आहे खरं तर. पण बऱ्याच वेळा आपण बघतो की व्यापारामध्ये एखाद्या व्यक्तीला यश येत नाही, पण तेच जर त्याने नोकरी केली तर त्याची भरभराट होते. तर कुंडलीमधून हे कसं समजू शकतं? हो, बरोबर बोलताय तुम्ही. आणि खूप काही लोकांना मी म्हणजे इथपर्यंत बघितलंय की लोक व्यापार करताय आणि व्यापारमध्ये लोक कर्ज घेताय, कर्ज घेऊन मग लोक व्यापारची सुरुवात करतात आणि जर त्यांना यश नाही मिळालं ना तर ते कर्ज फेडण्यासाठी ते नोकरी करताय. म्हणजे नोकरीमधून जे त्यांना सॅलरी भेटते ना त्या सॅलरी मधून ते जे व्याजचे पैसे आणि जे मुदत जे त्यांनी घेतलेली आहे त्याचे पैसे ते परत करतात. म्हणजे इतकं दुर्भाग्य वाटतं, इतकं दुःख वाटतं ना हे सगळं ऐकून की काय सांगू. खूप काही लोक असे येतात की गुरुजी आम्ही असं असं व्यापार केला, खूप कर्ज झालं त्याच्यामध्ये. तर त्याची अपेक्षा जर आधी माहिती आपण काढली की व्यापार करू की आपण नोकरी करू तर जास्त बरं आहे. आणि दुसरं जे तुम्ही आता प्रश्न विचारला की व्यापारमध्ये खूप काही लोकांना यश मिळत नाही तर त्याचं कारण काय. दशम स्थानमध्ये आणि चतुर्थ स्थानमध्ये जर राहू केतूच्या समसप्तक योग आहे तर निश्चितपणे तुम्ही जर व्यापार केला तर तुम्हाला यश मिळणार नाही. आणि त्याच्यामध्ये थोडेफार अपवाद पण आहेत. तर त्यासाठी एकदा जर कुंडलीवर व्यवस्थित आपण माहिती जर घेतली की आपण व्यापार करू आणि व्यापारमध्ये, आणि याच्यामध्ये अजून एक विषय आहे की व्यापार तुम्हाला कोणती तारखेपासून सुरू केला पाहिजे. म्हणजे कोणता सण, कोणती तारीख, कोणता महिना हा पण खूप महत्वाचा आहे. जसं छोटे छोटे जे बाळ असतात ना ते त्यांचे जे जन्म जे घेताय तसंच व्यापारचा पण जन्म होतो. ते व्यापार
कोणती तारखेला त्याचा जन्म झाला, म्हणजे कोणती तारखेला तुम्ही त्याची सुरुवात केली त्याची पण कुंडली निर्माण होते. म्हणून कोणता वेळ तुमच्यासाठी चांगला आहे की तुम्हाला व्यापारची सुरुवात केली पाहिजे, तर हे सगळं बघून जर आपण केलं तर व्यापारमध्ये तुम्हाला कधी अपयश मिळणार नाही. हा, खूप काही लोकांची एक हॉबी असते की नाही मला व्यापार करायचा आहे, तर तुम्हाला जर व्यापार करायचा त्यासाठी तुम्ही योग, राजयोग आणि महाराजयोग हे 3 प्रकारची स्थिती कुंडलीमध्ये राहते. तर तुम्ही हे बघा की तुमचा योग कधी बनला किंवा कधी बनणार, महायोग कधी बनणार आणि राजयोग कधी बनणार. तर तुम्हाला जर हे माहिती मिळाली तर निश्चितपणे तुमचा व्यापार 100% तुम्हाला यश देणार, कधी तुम्ही अपयशी ठरवणार नाही. निश्चितच. त्यामुळे व्यापार करताना सुद्धा आपण आधी कुंडली बघून घेतलीच पाहिजे. माझे बरेच प्रश्न आहेत या विषयासंदर्भात, मात्र आपल्या प्रेक्षकांचे देखील प्रश्न यायला लागलेले आहेत. राहुल गोसावी वसईवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. राहुलजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. बेटा नमस्कार, जन्मतारीख सांगा बेटा तुमची. जन्मतारीख 19/9/2005 आणि जन्मवेळ काय? जन्माची वेळ 8:30 रात्री. ओके. आणि जन्म ठिकाण? जन्माचे ठिकाण पंढरपूर, नेमतवाडी. वा, खूप छान. पत्रिका बेटा तुझी खूप चांगली आहे. फक्त मी तुला एक सांगणार की आता तुझं शिक्षण चालू आहे ना? हा, आता सध्या TYBL आहे. हा, तर काय आता शिक्षण चालू असताना आपल्याला जे कॅरियरची एक चिंता जे वाढलेली आहे, तर तुला मी एकच सांगणार की तू सरकारी नोकरीकडे लक्ष द्या बेटा. सरकारी नोकरी, आज आपला विषय पण तेच आहे, म्हणजे कॅरियर बद्दल आपण बोलतोय. तर सरकारी नोकरीमध्ये तुला खूप यश आहेत आणि तुझी कुंडलीमध्ये हे पण दाखवत आहे की तुझे वडील ते पण सरकारी नोकरीमध्ये असले पाहिजे. सरकारी नोकरी करताय का वडील? हो. हा, तर तुझी सरकारी नोकरीचे योग आहेत. सरकारी नोकरीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप यश मिळणार. पण काय आज थोडस संशयास्पद स्थिती जे बनलेली आहे त्याच्यासाठी एक उपाय सांगतो बेटा. सूर्य ग्रह जे आहेत ते सरकारी नोकरीच्या मुख्य कारक ग्रह आणि खूप चांगली पोझिशनवर आपल्याला ते एक पद आपल्याला मिळतोय. तर त्यासाठी एक काम करा, दररोज सूर्यदेवाला पाणी घालायचं. म्हणजे तांब्याचा एक लोटा घ्या आणि एक मंत्र सांगतो, ओम घणी सूर्याय नमः, या मंत्राला बोलून मग तुम्ही जर पाणी दिलं ना तर सूर्यदेवाचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळणार. आणि नंबर 2, दर रविवार गायला तुम्ही गुळ खायला द्या. पण मी एक सांगतो, गायला जेव्हा तुम्ही गुळ खाताना तुम्हाला द्यायचे तर छोटे छोटे तुकडे करा, ठीक आहे? आणि थोडासा गुळ तुम्हाला गायला खायला द्यायचे. ते दर रविवारी करा. 21 रविवार पर्यंत हे केला तर निश्चितपणे गौ माताचा पण आशीर्वाद तुला भेटणार. कुंडलीमध्ये सूर्य एकदा स्ट्रॉंग झाला, मजबूत झाला, तर तुझ्या मनात काही संशयास्पद स्थिती राहणार नाही. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच. मला वाटतं राहुलजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर तुमचे असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क साधा. आता आपण बोलत होतो त्यांना, जसं तुम्ही म्हणालात की सरकारी नोकरीमध्ये तुमचे जास्त चान्सेस दिसतात, तर कुंडलीमध्ये किंवा ग्रहांचा असा कोणता संयोग असतो की सरकारी नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी जी काही आहे ते ठरतं? हो, सरकारी नोकरीचे जे योग आहे तर कुंडलीमध्ये खूप काही राजयोग असतात. तर याच्यामधला एक योग आहे पंचमहापुरुष योग. पंचमहापुरुष योग जर कुंडलीमध्ये दशम स्थानमध्ये आहे तर निश्चितपणे अशा व्यक्ती एक खूप महत्वशाली पदवर, म्हणजे कधी कधी जे लोक सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जात आहे, खूप काही लोक खूप मोठी मोठी स्पर्धे परीक्षाची तयारी करताय, तर त्यांना हा योग असताना त्यांना त्याच्यामध्ये खूप यश भेटतो. मी एक सांगतो, खूप काही लोक स्पर्धे परीक्षामध्ये बसताय आणि सगळ्यांचं सिलेक्शन होत नाही. आणि हे एकदा जर तुम्ही विचार केला ना की आपण सगळं काही व्यवस्थित केलं, म्हणजे रिटर्न पण व्यवस्थित दिला आणि सगळं काही व्यवस्थित केलं, तर अशी कोणती गोष्ट राहिली की आपण सिलेक्शन आपलं नाही झालं, तर त्याच्या मागे कारण फक्त एकच असतो की काही ना काही म्हणजे भाग्याने साथ नाही दिला. आणि जे लोक भाग्यावर जास्त भरोसा विश्वास ठेवत नाही ना, ते पण एक शब्द वापरताय नेहमीच. काय शब्द? अनफॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय? दुर्भाग्यवश. म्हणजे आपण शब्द बोलताय, पण जर त्या शब्दावर जर आपण थोडासा लक्ष दिला की हा अनफॉर्च्युनेट तुमच्या कसं झाला, म्हणजे निर्मिती याची कशी झाली, आणि जर आधी आपण त्या विषयावर समाधान केला तर निश्चितपणे अनफॉर्च्युनेट शब्द फॉर्च्युनेट मध्ये कन्वर्ट होणार.
तर फॉर्च्युनेटली तुमच्या सिलेक्शन होणार. तर तुम्ही जर स्पर्धेसाठी परीक्षेची तयारी करताय ना, तर मी एकच सांगतो तुम्हाला, त्यावर तुम्ही खूप जबरदस्त मेहनत करा आणि सोबत थोडासा तुमच्या भाग्यावर विश्वास ठेवा. भाग्यावर विश्वास ठेवणं म्हणजे तुमची ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा आहेत, तुमची आई वडिलांमध्ये श्रद्धा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्या. गौ मातामध्ये तुम्ही श्रद्धा ठेवा. जे काही तुम्ही करताय आणि करताना तुम्ही जर थोडासा विश्वास ठेवला आणि पॉझिटिव्ह ऑरा जर तुम्ही ठेवला तर निश्चितपणे तुमच्या सिलेक्शन होणार. ते पंचमहापुरुष योग सारखा इतका मोठा महाराज योग, तर हा योग निश्चितपणे तुम्हाला सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरीमध्ये पण उच्च पदावर तुम्हाला आसीन करतो. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की एकदा कुंडलीमध्ये माहिती नक्की घ्या की तुमची कुंडलीमध्ये अशा कोणता योग आहे की तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला कोणता पद मिळणार आणि कसं मिळणार, केव्हा मिळणार. अगदीच, कारण आपण बघतोय 8-10 वर्ष सलग अभ्यास करून सुद्धा, इतका अभ्यास करून सुद्धा त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. तर यामागे हे सुद्धा कारण असू शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर मला या विषयावर अजून बोलायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर निवडलं पाहिजे या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आपण या विषयावरती बोलणार आहोत, मात्र प्रेक्षकांकडून फोन यायला लागलेले आहेत. रमेश आमदापुरे हैदराबादहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रमेशजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा, येतो. बोला. हा बेटा, जन्म तारीख सांगा रमेश. जन्मतारीख 1/8/75. जन्म वेळ माहिती आहे? जन्माला माहित नाही सर. अच्छा, ठीक आहे. आणि जन्मस्थान, जन्म ठिकाण काय? जन्मस्थान आमचं नंदी तिजलगाव, तालुका औरा, जिल्हा बिदर. ठीक आहे. आता याच्यासोबत प्रश्नकाल पण लावला मी. तर प्रश्नकालमध्ये काय असतं की जे आपले मनातले जे प्रश्न आहेत ते त्याच्यामध्ये हे दाखवतं काहीतरी संशयास्पद स्थिती तुमच्या मनात आहे आणि ते संशयास्पद स्थिती म्हणजे आर्थिक संबंधी, म्हणजे अर्थसंबंधी. मला एक सांगा, तुम्ही काही पैसे वगैरे तुमचे म्हणजे गुंतवलेले आहे की काही तुमची प्रॉपर्टी वगैरे गुंतवलेली आहे जे तुमच्याकडनं येण्याची अपेक्षा आहेत पण आतापर्यंत आलेला नाहीये, म्हणजे आतापर्यंत मिळाला नाही, काही असे प्रश्न आहेत का मनात? काही अशी परेशानी म्हणजे अशी काही समस्या चालू आहेत का तुमची अर्थसंबंधी, पैशा संबंधी, संपत्ती संबंधी? पैसे संबंधित आहे सर. अच्छा, ते पैशांचे म्हणजे काही तुम्हाला असं वाटतं की बाबा माझे पैसे कुठे गुंतवले आणि ते कधी म्हणजे कधी मिळणार, किंवा काही संपत्ती तुमची काही कोर्ट केस वगैरे काही अशा आहेत का, काही प्रॉब्लेम आहे की? हा, बोला ना. म्हणजे माझ्या हातून जर मी कोणाला पैसे दिलो समजा, हो, तर ते पैसे परत येत नाही. ओके. ते ते पैसे परत येण्यासाठी त्याला झगडावं लागते, भांडणं करावं लागते. ते भांडणं करायचं नाही. कारण काय, भांडणं केलं ना तर ते समाधान होणार नाही. आता तुम्ही समाधानासाठी कॉल केला तर मी समाधान तुम्हाला सांगतो की काय करायचं. तुम्ही काय करा, मंगळवारी हनुमानजीचे दर्शन करताय तुम्ही? हा, डेली हनुमानचं दर्शन करतो मी. खूप छान. काय करतात तिकडे जाऊन तुम्ही? हनुमानच्या मंदिरात जातो, 11 फेऱ्या मारतो, दर्शन करतो, आरती करून घेऊन येतो घरला. खूप छान, जबरदस्त. आता एक काम करायचं, तिकडे तुम्हाला एक चमेलीच्या तेलचा एक दिवा लावायचा, ठीक आहे, आणि 2 लवंग त्याच्यामध्ये टाका. 10 मंगळवार हा उपाय करायचा आणि तिकडे बसून त्या दिवाच्या दर्शन करताना एक हनुमान चालीसा वाचायचा. हनुमान चालीसा बोलता तुम्ही? हा, बोलतो की. हा, तर हनुमान चालीसा बोलायचा तिकडे, ठीक आहे. आणि मग तुमची जे प्रार्थना, मनात जे प्रश्न आहेत ना, मनात जे काही संशय, ते तुम्हाला बोलायचा. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला यश मिळणार, समाधान मिळणार आणि खूप लवकर तुमचे पैसे तुमच्याकडे परत येणार. तुम्ही काळजी करू नका. पण एक सांगतो मी, पैसे तुमचे एकत्र येणार नाही, कमी ते कमी 3 टप्प्यामध्ये पैसे मिळणार तुम्हाला, ठीक आहे. पण हे उपाय तुम्ही लवकर सुरू करा की लवकर आपल्याकडे पैसे आले पाहिजे. खूप खूप आशीर्वाद.
रमेशजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तुम्हालाही जर तुमचे असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की व्यापार करायचा की नोकरी करायची हे कुंडलीमध्ये बघून ठरवू शकतो, पण एखाद्या व्यक्तीला जर व्यापार करायचा असेल तर नेमका त्याने कोणता व्यापार केला पाहिजे जेणेकरून त्याला भरपूर जास्त यश मिळू शकतं, याबद्दल कुंडलीद्वारे समजू शकतं का? हो, निश्चित. जसं मी आधी सांगितलं की दशम स्थान कुंडलीच्या आणि सप्तम स्थान हे दोन्ही स्थान ठरवतंय की तुम्हाला व्यापार करायचा की नाही, आणि जर व्यापार केला पाहिजे तो कोणती दिशेला, म्हणजे तुमचा व्यापार तकनीक संबंधी, शिक्षण संबंधी, ट्रेडिंग मध्ये, आणि आजकाल एक खूप चालू आहे शेअर्स मार्केट, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, आकस्मिक धनलाभ. जर तुमची कुंडलीमध्ये आकस्मिक धनलाभ योग आहेत तरी तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावा. नाहीतर खूप काही लोक काय, त्यांना म्हणजे खूप जास्त अपेक्षा राहते आणि खूप लवकर त्यांना पैसे कमवायचे म्हणून ते पैसे घालताय, आणि पैसे जर त्यांना परत नाही मिळाले तर त्यांच्यावर कर्ज होऊन जातो. तर तुम्ही हे आधी माहिती घ्या की कुंडलीमध्ये आकस्मिक धनलाभवृत्तीचे योग आहेत का. जर असेल तर तुम्ही पुढे चला. नंबर 2, तुम्हाला कोणता व्यापार केला पाहिजे. तर दशम स्थान मध्ये जर स्थिती आहे बुधची तर निश्चितपणे तुम्ही काही तकनिकी संबंधी व्यापार करू शकता. तुम्ही मंगल, सूर्य, गुरु जर असे योगकारक ग्रह तिकडे आहे तर निश्चितपणे तुम्ही शिक्षण संबंधी व्यापार करू शकता. तुम्ही कपड्यांचा व्यापार करू शकता. आणि कधी कधी असं पण असतं की जर कुंडलीमध्ये सप्तम स्थान आणि दशम स्थान हे दोघांमध्ये जर मंगलची युती चांगली आहे तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, तुम्ही रिअल एस्टेटमध्ये तुम्ही खूप चांगला काम करू शकता. तर यासारखे योग आणि ग्रहांची स्थिती हे कुंडलीमध्ये ठरवते की तुम्हाला कोणता व्यापार केला पाहिजे. आणि तुम्ही जर डेस्टिनी अनुसार, म्हणजे तुमचं जे नशीब अनुसार जर तुम्ही व्यापार उघडलं तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पैसे नाही, त्याच्यामध्ये तुमची ब्रँडिंग होणार, म्हणजे तुम्हाला यश मिळणार, तुम्हाला एक वेगळी ओळख मिळणार. आज तुम्ही बघा खूप काही लोकांनी व्यापार उघडले आणि त्यांची एक शाखा नाहीये, त्यांची खूप काही शहरांमध्ये, खूप काही देशांमध्ये, म्हणजे बाहेर विदेशपर्यंत ते पोहोचले. आज तुम्ही फूड इंडस्ट्री घ्या, कोणतीही तुम्ही इंडस्ट्री घ्या, त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. तर याच्या मागे कारण काय, काहीतरी आहेत ना, की एक माणूस इतकी मेहनत करतो त्याला काही मिळत नाही, आणि एक माणसं ज्याला हे माहित नाहीये की आपल्याकडे किती एम्प्लॉईज वर्किंग आहे, त्याला हे माहिती नाहीये की आपला जे व्यापार आहे कुठपर्यंत उघडलेला आहे, म्हणजे कुठपर्यंत गेलेला आहे. तर इतकी मोठी सक्सेस याच्या मागे त्याची मेहनत आणि दुसरा त्याच्या भाग्य अनुसार तुम्ही एक व्यवस्थित पद्धतीने जर मेहनत केली तर निश्चितपणे तुम्हाला तुमचं लक्ष्य लवकर भेटतोय. अगदीच. पण बऱ्याच वेळा आपण बघतो व्यापारामध्ये पार्टनरशिप मध्ये सुद्धा व्यापार करतात. मग अशा वेळेला काही जणांना असं होतं की पार्टनरशिप त्यांना सूट करते, पण काही जण त्यांचे पार्टनर त्यांना धोका देऊन जातात. मग ह्याबद्दल कुंडलीमध्ये समजू शकतं का? हो, निश्चितपणे. कारण काय की जर कुंडलीच्या एकादश स्थान आणि दशम स्थान जर तिकडे पाप ग्रहांची युती किंवा पाप ग्रहांची दृष्टी जर आली तर अशा लोकांना कधीच पार्टनरशिप करायचं नाही. हा पण माहिती तुम्ही जाणून घ्या व्यापार सुरू करण्याच्या आधी. कारण काय, खूप काही लोक मी बघितलंय, ते जसं 2 मित्र आहेत आणि त्यांची मित्रता 10 वर्ष 20 वर्ष पासून त्यांची मित्रता आहे, आणि आज त्यांनी डिसिजन घेतला की आपण सोबत व्यापार करू. आणि नंतर काय असतो माहितीये का, की व्यापार त्यांची मित्रतामध्ये एक बाधा बनून जाते. म्हणजे व्यापारमुळे त्यांची मित्रता सुद्धा राहत नाही. म्हणजे आपल्याला हे माहिती आधीच कळली पाहिजे की आपल्याला याच्यासोबत आपली पार्टनरशिप आपल्याला केली पाहिजे की नाही केली पाहिजे. दुसरं, मित्रता तुम्ही बाजूला सोडा, जर तुम्ही अजून दुसरं कुणाशीही तुम्ही जर पार्टनरशिप करताय तर त्याच्यामध्ये रास असते की कोणती राशी सोबत आपलं चांगलं चालणार. आपण लग्न करताना ग्रहमैत्री बघतोय. आता तुम्ही जेव्हा व्यापार करताय तर व्यापार करताना ग्रहमैत्री का बघत नाही आपण, की बाबा समोरची जे पत्रिका, समोरचे जे ग्रह आहे, समोरची जे कुंडली आहे, याच्यासोबत आपला कितपर्यंत म्हणजे कुठपर्यंत आपण जाणार. हा माणूस आज असा आहे, ठीक आहे, आज तुमची दोघांची खूप चांगली एक मित्रता आहे, चांगली तुमची बॉन्डिंग आहे, पण 4 वर्ष बाद, 10 वर्ष नंतर, 20 वर्ष नंतर हा मित्र अशी चालणार की काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार. तर हे जर सगळी माहिती जर तुम्ही
आधी जर काढून घेतली तर निश्चितपणे तुमच्या सोबत कधी धोका होणार नाही, कधीच फ्रॉड होणार नाही. निश्चितच. आणखी असं असतं बऱ्याच वेळा की एखादी व्यक्ती ती जिथे राहते त्या गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये बिझनेस सक्सेसफुल होत नाही, पण ती जर दुसऱ्या ठिकाणी गेली, दुसऱ्या गावात किंवा शहरात, तर तिथे बिझनेस व्यवस्थित सक्सेसफुल होतो. तर मग कुंडलीमध्ये असं काही असतं का की ज्यामुळे आपण कोणत्या दिशेला व्यापार केला पाहिजे, कोणत्या शहरात किंवा गावात, तर ते समजू शकतं का? निश्चितपणे जर तुमची कुंडलीमध्ये लग्न स्थानमध्ये जर राहूची युती आहे तर निश्चितपणे उत्तर देश, परदेश जर तुम्ही गेले तर निश्चितपणे तुम्हाला तिकडे सक्सेस भेटते. आणि खूप काही लोक असे करतात, म्हणजे एक खूप मध्यमवर्गीय गावातून जे बाहेर जात आहेत त्यांना इतकी मोठी सक्सेस मिळून जाते आणि त्यांच्याकडे शिक्षण पण काही जास्त चांगलं नाहीये तरी त्यांना खूप सक्सेस भेटते. आणि दुसरं, खूप काही लोक जे बाहेर जात आहे आणि त्यांना बाहेर अजून त्यांच्यावर कर्ज होऊन जातो, म्हणजे त्यांची जे रोजमर्राच्या जे त्यांचं आयुष्य ते पण सुद्धा त्यांच्याशी हे होत नाही, म्हणजे मॅनेज होत नाही. तर मी एकच सांगतो, तुमची कुंडलीमध्ये जर योग असे आहेत की तुम्हाला बाहेर जाऊन, बाहेर कुठली दिशेला, त्याच्यामध्ये दिशा पण आपल्याला कळते की बाबा या दिशेला तुम्ही जर गेले ना आणि तिकडे तुम्ही व्यापार केला किंवा तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही नोकरी केली तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार. ते दिशा जर तुम्हाला मिळाली तर निश्चितपणे तुम्ही जास्त सक्सेसफुल असू शकतात. आणि दुसरं, जर आपली कुंडलीमध्ये जिथं आपण जन्म घेतलं आणि जिथं जन्म घेतल्यानंतर आपण तिकडेच आपला व्यापार केला किंवा नोकरी केली तर खूप काही लोकांना तिकडे पण खूप सक्सेस भेटते. तर हा तुमची डेस्टिनी आहे, तुमचं नशीब आहे की त्याच्यामध्ये काय, म्हणजे कुठे आपल्याला काम सुरू केला पाहिजे आणि कुठली दिशा. तर दिशा जर तुम्ही एकदा तुम्हाला माहिती मिळाली तर निश्चितपणे तुम्हाला खूप सक्सेस मिळणार, यश मिळणार आणि धन संपत्ती सगळं काही तुम्हाला भेटणार. अगदीच. आणि मला वाटतं ज्यांना आता करिअर घडवायचं आहे, म्हणजे आता करिअरला सुरू करणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांनी करिअरमध्ये सक्सेसफुल झालेले नाहीयेत आणि आता काय करावं हा प्रश्न पडलेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला आशीर्वाद, श्रीवर्च समायुषम आरोग्यम माविदचनम मह्यते धनम धान्यम पशुम भवपुत्र पौत्रलाभ संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.